सांगितलं तेवढं काम करा. आजूबाजूला लक्ष राहू द्या. त्या ठिकाणी कोण येतं कोण जातं सगळीकडे लक्ष असायला पाहिजे. आणि नॉर्मल कपड्यात राहा, कॅज्युअलमध्ये एकदम. सरांना कळता कामा नाही की तुम्ही तिथं आहात म्हणून. त्यांची सिक्युरिटी आपली जबाबदारी आहे, त्यांची नाही. कळलं का? अरे मॅडम मॅडम, तुम्ही कधीपासून आमची कामं करायला लागलात? कसली कामं? वॉच ठेवायचं. जेव्हापासून तुम्ही मला खोटं बोलायला लागलात ना झेंडे, तेव्हापासून. मी काय खोटं बोललो? सर कुठे आहे ते तुम्ही मला सांगितलंच नाहीये. मी विचारूनही. आता सिक्युरिटी वाल्यांशी बोलत होता, म्हणजे त्यांना सुद्धा माहितीये सर कुठे आहेत, पण मला माहिती नाही. का? आमच्या गावाकडे म्हणतात चाकली मूठ 1.25 लाखाची. काय काय गोष्टी माहीत नसणं ना, ह्यातच आपलं भलं असतं मायरा मॅडम. म्हणजे तुम्ही मला सांगणार नाही? मायरा मॅडम कसं आहे ना, तुम्हाला इट्स ओके झेंडे, इट्स ॲब्सोल्युटली ओके. आय नो सरांनी तुम्हाला बजावलं असेल की मी कुठे आहे, काय करतोय हे कोणालाही सांगू नकोस. आणि सरांचा शब्द तुम्ही पाडणार नाही हेही मला माहिती. पण एक गोष्ट लक्षात ठेवा झेंडे, सर आत्ता कुठे गेलेत ना हे मी फाइंड आउट करणार. आय विल फाइंड आउट अँड आय प्रॉमिस यू दॅट. फाइंड आउट नाही केलं तरच बरं होईल मायरा मॅडम. कारण शोधून काही सापडणार नाही तुमच्या हातात. घ्या पाणी घ्या. थँक्यू. थँक्यू. तुम्ही स्वतः तेल गल्लीत जाऊन तेलाचा डबा आणलात? हो, रांगेत उभं राहून तेल घेतलं? हा रांग होती पण फार मोठी नव्हती. पण का? कारण तूच मला असं म्हणालीस की मला जमणार नाही म्हणून. अहो पण सर मी तर ते. हरकत नाही, मला खरंच खूप छान वाटलं. मला खूप मजा आली. अहो सर पण हे सगळं आमच्यासाठी. मी तुमच्यासाठी करतोय असं नाहीये. खरं म्हणजे या सगळ्यामध्ये माझा देखील काहीतरी स्वार्थ आहे. अहो कसला स्वार्थ साहेब? तुमच्या ह्या उपकाराची परतफेड कशी करावी तेच खरं तर समजेल असं झालंय. नाही, हे असं काही करायची तुम्हाला आवश्यकता नाही. फक्त एक करा. एक विनंती आहे माझी की तुमच्या घरातलं लग्न कार्य होईपर्यंत मला इथे येऊन काम करण्याची फक्त परवानगी द्या. अगं बाई, आमच्यासारख्या छोट्या माणसांच्या घरी तुमच्यासारखी मोठी माणसं काम करणार बरोबर दिसतं काय? मोठा वगैरे नाही हो मी. तुमच्यासारखाच आहे मी, अगदी सर्वसामान्य. अहो खरं तर हाच तुमचा मोठेपणा आहे साहेब. तुमच्या बाजूला सुद्धा उभं राहायची लायकी नाही हो आमची. नाही साहेब नाही, खरंच आम्हाला असं धर्मसंकटात टाकू नका साहेब. काय करताय तुम्ही? बसा. देव दिना घरी धावला हे बरं दिसेल का? मी देव वगैरे नाही हो, खरंच नाही. पण अनफॉर्च्युनेटली लोकांना तसं वाटत नाही. मी तुमच्यासारखाच आहे, एक माणूस. मला सांगा, माणसाकडे खूप पैसा आला, त्याला खूप नावलौकिक मिळाला, म्हणजे त्याच्या डोक्यावर काय 2 शिंग फुटतात का? त्याला भावना नसतात? आयुष्यात काहीतरी गमावल्याचं दुःख नसतं त्याला? काही कमावल्याचा आनंद नसतो? पण सोसायटीमध्ये सरसकट सगळे देवत्व बहाल करतात आणि मग कपाळावरती मोठेपणाचा शिक्का मारून अश्वत्थाम्यासारखं स्वतःचाच आनंद शोधत दारोदारी भटकायला भाग पाडतात. आणि आपल्याकडे एक समज आहे ना की गरिबांना तेवढं मन असतं आणि श्रीमंत माणसांना असतं ते डोकं, पैसे कमवायचं.
असं नाहीये. असं नाहीये. आज त्या तेलघाणीमध्ये मी गेलो होतो. तिथल्या त्या छोट्या छोट्या गल्ल्या, ती सगळी आपलीशी वाटणारी माणसं, ती तुटकी दुकानं, ते सगळं बघून मला माझा भूतकाळ आठवला. भूतकाळ? पण सर तुम्ही तर नाही, तुम्हाला वाटतो तसा जन्मजात श्रीमंत नाहीये मी. मी तुमच्यासारखा एका चाळीत राहायचो, छोट्याशा. आजही कधीतरी निवांत बसलो ना मी एकटा, की तो सगळा जुना काळ माझ्या डोळ्यासमोरून तरळत जातो. अशीच तुमच्या खोली एवढी एक छोटी खोली होती माझी. तोच तो कुबटपण, आपलासा वाटणारा वास, चाळीतली ती सगळी भोळी बाबडी माणसं, 2-2 रुपयांसाठी केलेले अपार कष्ट, अर्धपोटी आभाळभर पाहिलेली स्वप्न, चाळीतले जीवाला जीव देणारे ते सगळे सखे सोबती, शेजाऱ्यांशी होणारी खोडकर भांडणं, आणि मग त्यांच्याकडनंच रात्री आलेली कालवणाची वाटी, हे सगळं सगळं आठवलं मला. विश्वासच बसत नाही हो. बोलले आता ते सांगतायत ना एवढं. नाही तसं नाही ग, एवढ्या गरिबीतला माणूस एवढा श्रीमंत होऊ शकतो यावर विश्वास बसत नाही असं म्हणायचं होतं मला. काय सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल? नाही नाही साहेब, तसं नाही. कुठे राहत होता तुम्ही सर? मी महालक्ष्मी, महालक्ष्मीच्या इथे एक छोटीशी गल्ली आहे. त्या गल्लीत आमची चाळ होती. कुठली चाळ? देवघरे. देवघरे चाळ? आहे ना, आहे आहे. त्या चाळीच्या बाजूला एक लोखंडी कपाट बनवण्याचा कारखाना होता, छोटासा होता. त्या कारखान्यात नोकरी करायची होती. अगं बाई, हो का? तुमची ओळख असेल ना तिथे? आमची कपाट फार जुनी झाली होतो. काही एक्सचेंज ऑफर मध्ये बदलता येईल का विचाराल का त्यांना? पुष्पा, ते काय सांगताय, तू काय विचारतेस? माफ करा साहेब. नाही नाही, ठीक आहे. पण तो कारखाना बंद पडला आता. का? आमचे मालक होते कृष्णकांत मेहता. त्यांचं निधन झालं अकाली, आणि मग बंद पडला कारखाना आणि माझी नोकरी गेली. हो बाई, मग पुढे काय झालं? जाऊ द्या, खूप मोठी गोष्ट आहे. 1 मिनिट हा. सांगा ना, आम्हाला गोष्टी ऐकायला फार आवडतात. माझा एक मित्र होता, विठ्ठल पंढरपुरे. वा, काय छान नाव आहे. हो, नाव चांगलं आहेच त्याचं, पण स्वभावाने सुद्धा खूप दिलदार होता तो. त्यांनी मला पेपरच्या लाईनीमध्ये आणलं. आपण सकाळी टाकतो पेपर सगळ्यांकडे. मग हळूहळू पेपर टाकत टाकत मी त्याची डीलरशिप मिळवली. मग त्याच दरम्यान माझं शिक्षण पूर्ण केलं. मग मला या मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली आणि मग त्या कंपनीचा मी मालक झालो. बाकी सगळं तुम्हाला माहिती आहे. छान आहे हा गोष्ट. स्वप्नवत आहे हो सगळं. ते म्हणतात ना, दिल मानता है मगर दिमाग नाही मानता. खरं आहे तुमचं ऐकणं. माझंही असंच होतं. माझाही विश्वास बसत नाही या गोष्टीवर.
पण आयुष्यात खूप कमी लोकांच्या वाट्याला अशी संधी येते. कदाचित त्या खूप कमी लोकांमधला मी एक असेल. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की एखाद्या गोष्टीवर जर आपला मनापासून विश्वास असेल ना, तर जगात काहीच अशक्य नाही. मग जशी संधी मिळत गेली तशी मी अजून मेहनत घेत गेलो. यशाचं एक एक शिखर गाठत गेलो. यश पदरी पडत गेलं. पण यश जसं पदरी पडत गेलं ना नेमकं, तशी माणसं मात्र दुरावत गेली. मी अजूनही याचा विचार करतो, मला त्याचं उत्तर नाही मिळत का. म्हणजे मी जेव्हा माझी पहिली छोटी कंपनी सुरू केली नेमकं, तेव्हा आमच्या चाळीतली लोक मला म्हणाली की अरे वा, तुम्ही आता मोठे झालात, आमची ओळख विसरू नका. मी जेव्हा चाळीतल्या माझ्या छोट्या घरातनं मोठ्या घरात राहायला गेलो, तेव्हा माझे सगळे नातलग तेही माझ्यापासून दूर होत गेले. जेव्हा शोफर ड्रिव्हन कार मधनं फिरायला लागलो, तेव्हा मित्रांना असं वाटलं की मला खूप माज आलाय, तेही माझ्यापासून दुरावत गेले. दुःख फक्त गरिबांनाच असतं असं नाही नेमकं. मी जेव्हा त्या दिवशी ईशा बरोबर पार्टीला गेलो, तेव्हा खूप दिवसांनी मी त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद अनुभवला. पुन्हा माझा सगळा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर गेला. आणि मग तुम्हा सगळ्यांना भेटलो आणि चाळीतल्या पुन्हा एकदा त्याच सगळ्या भोळ्या भाबड्या माणसांना भेटल्याचा आनंद मला मिळाला. पण सर ऑफिस सरकारी नोकरी करणारी माणसं सुद्धा घरातल्या सण समारंभासाठी 4-5 दिवस सुट्ट्या घेतात. मग मी काढली सुट्टी तर काय फरक पडला. अगदी बरोबर. आणि कंपनीचे शेट तर तुम्हीच आहात. तुम्ही कधीही सुट्टी घेऊ शकता, हो ना? पुष्पा हा? थोडी गप्प बसतेस का? हो. पण साहेब, खरंच तुम्ही आमच्या घरी, तुम्ही परवानगी दिलीत तरच. तुम्हाला परवानगी नाकारणारे आम्ही कोण? आजपर्यंत तुम्ही आमच्या ईशासाठी खूप काही केलं, आणि आज अगदी अधिकारानं तिच्या लग्नात मदत करण्यासाठी म्हणून इथे आलात. खरंच भाग्यवान आहे आमची ईशा. पण सर, लग्नाचा खर्च आम्हीच करणार हा? अर्थात. हे काय, तेलाच्या डब्याचं बिल ₹1302. हे फक्त 1300 झाले. वरचे ₹2. देते. ₹2 भी बहुत बड़ी चीज होती है बाबू. अगं बाई, यांचं वाक्य. काय झालंय आता तरी सांगशील का? अगं, ते आलेत घरी. कोणते? विक्रांत सर. काय? हो ना. आता काय हवंय त्यांना? मी त्यांना जेव्हा माझ्या मनातलं सांगितलं तेव्हा ते गप्प बसले आणि विपिनशी लग्न करण्याचं वचनही घेतलं माझ्याकडून. आणि आता घरी आलेत लग्नाचं काम करायला. काय सांगतेस काय? हो ना यार, त्यांच्या मनात नेमकं काय आहे ना तेच कळत नाहीये. मला माहिती. DDLJ म्हणजे अगं येडपट. DDLJ म्हणजे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे. त्यात नाही का, शाहरुख खान काजोलच्या घरी अशीच कामं करायला म्हणून येतो आणि मग नंतर त्याचं लग्न काजोल सोबत होतं. अगं रुपाली, पण ती फिल्म आहे आणि हे रिअल लाईफ आहे.
पण तुला कोणी सांगितलं की जे फिल्म मध्ये होतं ते रिअल लाईफ मध्ये घडत नाही म्हणून? आता हेच बघ ना, विक्रांत सरंजामेन सारखा एवढा मोठा माणूस तुझ्या घरी असा येईल वाटलं होतं तुला कधी? नाही ना, पण अगं त्यांच्या मनात काय आहे हेच कळत नाहीये. अगं मग विचार ना सरळ. हे बघ, तुझ्या जागी जर मी असते ना तर त्यांना सरळ विचारलं असतं. काय? अगं हेच की मला जे तुमच्याबद्दल वाटतंय तेच तुम्हालाही वाटतंय का? अगं पण ईशा, आता पण बिन करत बसू नकोस हा, नाहीतर काहीच होणार नाही. आणि तसंही विक्रांत सरांना तू अजूनपर्यंत क्लिअरली असं काहीच विचारलेलं नाहीस ना. आणि येडाबाई, त्यांचं इथे येणं ही तुझ्यासाठी चालून आलेली आयती संधी आहे. अगं पण रुपाली, मायरा मॅडमनी माझ्याकडून वचन घेतलंय की मी विक्रांत सरांपासून दूर राहीन म्हणून. आणि तू दिलं? अगं त्याच बेसिसवर तर त्यांनी पैसे दिले ना मला. ईशा, अशी कशी वचनं देतेस ग सगळ्यांना? आधी विक्रांत सरांना बिपिनशी लग्न करीन म्हणून वचन दिलंस, आणि आता काय तर त्यांच्यापासून दूर राहील असं मायरा मॅडमला वचन दिलं. अगं पण काय करू यार मी? डीडीएलजे डीडीएलजे मध्ये शाहरुख खान काय म्हणतो माहितीये? अगर कुछ बातें समझ में ना आए तो अपने दिल की सुनो, क्योंकि दिल का रास्ता हमेशा सही होता है सॅनोरिटा. सो तुझं मन जे म्हणतंय ना तेच फॉलो कर. पण माझ्या मनात जे आहे ते त्यांना नको असेल तर? अगं विचार ना मग. पण कसं विचारू, नाही कळत आहे मला. त्याशिवाय दुसरा कुठलाही ऑप्शन नाहीये आपल्याकडे. बघते. बघ, पण सगळ्यांसमोर विचारू नकोस. एवढं कळतं मला. कळतं का? कमालच आहे हा तुझी. म्हणजे कधी म्हणते मला कळतंय, कधी म्हणते कळत नाही. कसं होणार ग तुझं? घ्या चहा घ्या. अरे आलं घालून केलाय हं? अख्ख्या चाळीत माझा चहा फेमस आहे. हो हो हे मात्र अगदी खरं. अहो, लग्नाच्या आधी यांच्या घरी चहा पोहायचा कार्यक्रम झाला तेव्हा आधी हिच्या हातचा चहा प्यायलो आणि लगेच होकार दिला लग्नाला. हिला नंतर पाहिलं. अगं बाई, माझ्या चहामुळे पसंत केलीत मला? नाही नाही तसं नाही ग. बोलले. चहा थंड होईल त्या. वा, हिच्या हातच्या चहाची टेस्ट नेहमी एकसारखीच असते बर का. अहो, असा नाही, असा बशीत ओतून फुरक्या मारत मारत प्यायचा, त्याची मज्जा काही वेगळीच असते. हो, काही काय शिकवताय त्यांना? अगं काहीतरीच कसं, ते आत्ताच म्हणालेत ना की ते आपल्यासारखेच होते पूर्वी म्हणून. प्या. हा आवाज आला पाहिजे. हा असा आहे बघा. हा हे काय, तुम्ही अजून इथेच? म्हणजे नाही म्हणजे तुम्ही लग्नाची साडी घ्यायला जाणार होतात ना साडीच्या दुकानात. अगं बाई, विसरलेस मी. अहो, आपल्याला लग्नाची साडी आणायला जायचंय. वेळ लागेल, आपल्याला निघायला हवं. अगं कशाला वेळ लागेल? तिच्या लग्नासाठी जी साडी घ्यायची आहे ती आमच्या दुकानात मी सिलेक्ट करून ठेवलेली आहे. फक्त जायचं आणि साडी घेऊन यायची. त्याला कशाला वेळ लागणार आहे? मी आणि सरंजामे साहेब जाऊन घेऊन येतो. काय सर? हो चला, काहीच हरकत नाही. नाही नाही सर, नाही जाणार. तुम्ही दोघं जाऊन घेऊन या साडी. आ? नाही म्हणजे त्यांना कशाला उगाच नेताय ना. लोक ओळखतील त्यांना तिथे. सगळाच गोंधळ होईल बाबा. आणि तसंही सर लग्न घरात काम करायला आलेत ना, मग त्यांना थांबू द्या इकडे घरात माझ्या बरोबर. आणि आई, तसंही खूप साफसफाई आहे घरामध्ये. हो, काहीतरीच काय. तू यांना कामाला लावणार आहेस का? हो, ईशाची आई काहीच हरकत नाही. ईशा म्हणते तसं होऊ दे. आणि कुठलंही काम कमी नसतंच ना. हो पण तुम्ही दोघं अगदी निसंकोचपणे जा. मी आणि ईशा घरी थांबतो आणि सगळी जळमट दूर करतो.
हं? चल.